प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये रुजून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. कुसुमाग्रजांची म्हणजेच विवा शिरवाडकरांची ही कविता मला कॉलेज जीवनापासून प्रचंड आवडते. एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागली की आपण त्याच्यावर मनापासून प्रेम करायला लागतो आणि ते प्रेम आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातं त्याची खरं तर परीक्षा असते. मित्रांनो, खूप प्रश्न समोर आहेत. मला इनबॉक्समध्ये काही मेसेज आले की व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही काही व्हिडिओ करणार आहात का, काही टिप्स देणार आहात का. शिवाय फेसबुक, यूट्यूब, इतर सोशल मीडिया ॲपवर पण मी ॲक्टिव्ह असल्यामुळं आणि कॉलेज जीवनाशी माझा अजूनही संपर्क असल्यामुळं, माझी विद्यार्थ्यांची संघटना असेल किंवा बऱ्याच कॉलेज युवक युवतींना मी भेटत असल्यामुळं आणि आत्ता बऱ्याच महिलांच्या संपर्कात असल्यामुळं असे प्रश्न ऐरणीवर येतात. प्रेम म्हणजे काय, मग आमचं प्रेम संपलं का. इतकंच काय, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर वयात येणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि 50 नंतरच्या प्रेमाचं एक व्हिडिओ अपलोड केला होता. म्हणजे त्या संदर्भात मी माझं त्यांचं एक वैवाहिक जीवनावरचं आयुष्य कसं असावं, सेक्सुअल लाईफ कशी असावी याबद्दल बरीच चर्चा केली होती. शिवाय महिलांच्या आणि युवकांच्या युवतींच्या अशा समाजातल्या ऐरणीच्या प्रश्नावर बरेच व्हिडिओ बनवत असते. लोकांचे प्रश्न मला जेव्हा इनबॉक्समध्ये येतात तेव्हा नावानिशी मला ते फ्लॅश करता येत नाहीत, कारण एक मर्यादा आपण पाळली पाहिजे. पण मित्रांनो, खरं सांगू का, आजचा हा व्हिडिओ जो बनवायचा आहे तो स्व अनुभवावर आणि स्वतःच्या अधिकारवाणीने बनवत आहे. याचं कारण असे की मी 27 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. बऱ्याच चॅनलवाले दरवेळेला मला येऊन विचारतात, वृत्तपत्रवाले माझी बाईट घ्यायला येतात, पण मला स्पष्टपणे काही भूमिका मांडणं योग्य वाटत नाही, कारण हा माझा संघर्ष होता. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला आहे, लव्ह मॅरेज केला किंवा अरेंज मॅरेज केलं तरी. परंतु हे सगळं करत असताना आपल्या आई वडिलांनी दिलेलं प्रेम, त्या प्रेमातून आपण एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये जातो. लग्न म्हणजे विवाह संस्था, याला समाजाने काही बंधनं घालून दिलेली आहेत किंवा विवाह ही संस्था जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये तग धरू पाहते. पण हल्लीचे काही प्रश्न आहेत की काही दिवसामध्ये घटस्फोट होत आहेत, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असतील किंवा स्वतः प्रेमविवाह करून सुद्धा इतर पुरुषाच्या प्रेमामध्ये परत एकदा प्रेम करण्यासाठी प्रेमात पडणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. प्रेम काय आहे हो? खरं तर प्रेम ही तरल, सुंदर आणि आपला एक असा नात्यांचा भावनिक अतूट बंधन आहे खरं तर. आणि ते बंधन आपण किती प्रामाणिकपणे, तुमच्या भाषेत लॉयल आपण किती राहतो आणि आपल्या पार्टनर बरोबर, आपल्या फॅमिली बरोबर आपण किती चांगल्या पद्धतीनं ते नातं पुढे नेतो आणि परस्परांच्या नात्याला घट्ट विणत जातो, हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तरुण वयामध्ये एखादा मुलगा आणि मुलगी प्रेमामध्ये पडतात तर तुमच्या भविष्यातलं एम, तुमची महत्त्वाकांक्षा, तुमच्या अपेक्षा, तुमचं पुढं घेऊन जाणारं नातं तुमच्या फॅमिलीला आणि तुम्हाला मुळात खरं तर हे घट्ट बांधून ठेवणारं आहे का. आणि त्यासाठी येणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टीवरून त्या अडथळ्याची शर्यत पार करत जात असताना तुम्ही एकमेकाला किती बांधलेले आहात, तुम्ही किती एकमेकाला ओळखत आहात, यासाठी तुमचा संवाद खूप महत्त्वाचा असतो. आज प्रेमपत्र लिहिलं, आय लव्ह यू म्हटलं आणि झालं, आमचं नातं तयार झालं, असं होत नाही. त्यासाठी थोडासा काळ स्वतःला द्यावा लागतो. म्हणजे मी माझं सांगते की माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे मी लॉला ॲडमिशन घेतलं आणि त्या दरम्यान माझा 1 वर्षाचा कालावधी माझ्या प्रेम प्रकरणालाच म्हणायला लागेल, कारण याला प्रकरणच म्हणतात लोक. तर त्या प्रेमासाठी मी दिला, त्या दिवसासाठी. आम्ही चांगले मित्र झालो. मित्र झाल्यानंतर आमच्या अपेक्षा, आमचे अधिकार वाढले गेले आणि त्याच्यानंतर आम्ही एका नात्यामध्ये यायचं मान्य केलं. मग आम्ही प्रियकर प्रेयसी झालो आणि नंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. तुम्ही पहिल्या वेळेला जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुमचं फिजिकली असेल आणि नंतर मग मेंटली, तुमच्या वैचारिक, थॉटफुल तुमचं लाईफ किंवा तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बोलत बोलत क्लिअर होतात. तर फर्स्ट लव्ह हे तुमचं जे आहे ते फिजिकलीच होतं. म्हणजे एखादी मुलगी काय म्हणतात त्याला, आपल्याला अपेक्षित असलेल्या सुडौल बांध्याची आहे का, रंगाची आहे का, तिचे केस लांब आहेत का, तिचे डोळे कसे आहेत. म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रेमपत्रामध्ये असं वाचता की मृगनयनी डोळे वगैरे असं, म्हणजे तिचे ओठ अगदी कमल की पंखुडी वगैरे. तर असं असू शकतं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असंही म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की पहिलं इम्प्रेशन हे फिजिकली जरी असलं तरी हळूहळू कालांतराने ते आकर्षण कमी होतं आणि मग आपण आपल्या एकमेकांच्या विचारांमध्ये, संवादातनं आपल्या एकमेकाचा ग्रोथ ग्राफ आपला वाढवत आपण कुठपर्यंत येतोय. खरं तर प्रेम करत असताना आपण सगळ्याच गोष्टीचा विचार करावा. आपण पाहतो की एखादी व्यक्ती प्रेम करते आणि नंतर ते शक्य होत नाही, मग त्यांचं ते मर्डर करणं किंवा समाजात अशा वृत्तपत्रातनं बातम्या पण वाचतो. त्यामुळे पहिल्यांदा एखादं पाऊल उचलताना त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात किंवा याचा परिणाम आपल्या कुटुंबावर आणि समाजावर काय होतो. व्यक्तिशः ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. तसं जर एखादी घटना चुकीची घडली किंवा एखाद्या मुलाच्या भावनाशी खेळून, एखाद्या पुरुषाच्या भावनेशी खेळून एखादी स्त्री जेव्हा लेफ्ट होते तेव्हा त्याचं अख्खं आयुष्य, त्याचंच आयुष्य नाही तर त्याला रिलेटेड
असलेली सगळी नाती ही डिस्ट्रॉय होत असतात. त्यामुळं एखाद्या माणसाच्या भावनेशी खेळणं हे चुकीचंच आहे असं माझं पहिलं एकतर ठाम मत आहे. त्यामुळे कुणाच्याही भावनेशी खेळू नका. तुमच्या मॅच्युरिटी तुमच्या विचारामध्ये आहे का, क्लिअरिटी आहे का हे रिलेशन पुढे नेत असताना, का फक्त मग आलो बोललो आणि तो मला सोबत असला की छान वाटतं आणि मला त्याची कंपनी आवडते आणि मग मला त्याच्याकडनं हे गिफ्ट्स मिळतात, मला माझ्या त्याच्याकडनं नीड्स कंप्लीट करता येतात म्हणून तुम्ही प्रेमात येताय का, हे लक्षात ठेवा. मला असं म्हणायचं नाहीये की काही वाईट गोष्टींसाठीच आपण एकत्र येतो, तर असं नाहीये. आपल्याला कुठेतरी एक ओलावा हवा असतो, एखादा गारवा हवा असतो. आणि ह्या म्हणजे मी माझं सांगेन की मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला कबुली दिली, समोरच्या व्यक्तीला, की हो काही हरकत नाही आपण लग्न करू शकतो, पण त्यासाठी माझ्या घरच्यांशी बोलावं लागेल, तुझ्या घरच्यांशी बोलावं लागेल आणि रितसर मान्यता घेऊन कायदेशीर आपण एखाद्या नात्याला एखाद्या बंधनामध्ये बांधतोय आणि यात मग ज्या काही अडचणी येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करून एखाद्या नात्याला फुल स्टॉप द्यायचा असतो किंवा मग त्यात बंधनामध्ये बांधून घ्यायचं असतं. हे सगळं करत असताना फक्त समोरच्याचकडनं अपेक्षा ठेवायची का, तर नाही. या सगळ्या अपेक्षांना मी परिपूर्ण उतरणार आहे का, जे काही नात्यामध्ये बांधली जाणार आहे त्या नात्यांना मी न्याय देणार आहे हे मी मनोमन ठरवलं होतं. आणि गेली 27 वर्ष मी तो प्रयत्न केला, इतका प्रयत्न केला की जीवावर या गोष्टी बेतल्या. म्हणजे एक वेळ अशी आली की आता ह्या सगळ्या सुंदर सुंदर स्टोरी मागे एक वेगळं सुद्धा चित्र असू शकतो. तो कधीतरी कालांतराने मी तोही व्हिडिओ बनवेन, तेव्हा सांगेन. पण आज प्रेम दिवस असल्यामुळे फक्त प्रेमाबद्दल बोलायचं असं मी ठरवलंय. मला हेच सांगायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेम करते, प्रेमात पडते, तेव्हा 2-3 गोष्टी मला इथे प्रामुख्याने नमूद करायच्या आहेत की मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्ही प्रेम करत असताना तुमची मॅच्युरिटी खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा विचार करा. हे सगळं करत असताना समाजाचा विचार करा. भले समाज तुम्हाला काही द्यायला घ्यायला येत नाही, अशी मुलं आजकाल स्टेटमेंट करतात, समाज काय द्यायला घ्यायला येतो का, कमी पडल्यावर काय देतो का, दुनियाने हमको दिया क्या घंटा, असं पण बोललं जातं. रील्सच्या माध्यमातून मी बघत असते, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यामुळं. पण मी असं सांगते की तुम्ही समाजात राहता, समाजाशी तुमचं देणं घेणं आहे आणि तुम्ही जे काही करत आहात तो आदर्श पुढची पिढी घेत असते. त्यामुळे आपण आदर्शवत कुटुंब प्रस्थापित करणार असू, आदर्शवत जोडपं म्हणून समाजासमोर येणार असो, तर तुमच्यातल्या चांगल्या गोष्टीचा ग्राफ तुम्ही दाखवून दिला पाहिजे. ज्या नात्यामध्ये तुम्हाला त्रास होतोय, तुमचा श्वास घुसमटतोय किंवा तुम्हाला दाबलं जात आहे, तुमच्यावर अपेक्षांचं ओझं दिलं जात आहे आणि तुमच्या भावनांचं दमन केलं जात आहे, तर अशा नात्यामध्ये तुम्ही राहू नका असं माझं स्पष्ट मत आहे. जर अशा एखाद्या नात्या तुम्ही स्वीकारणार असाल तर पुनर्विचार करा त्या नात्यावर, हेही मला सांगायचंय. प्रेम विवाह केला तर मला असं वाटतं की जास्त जबाबदारी असते. याचं कारण असं की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सक्सेस होऊन दाखवावं लागतं, त्यासाठी तुमचं आयुष्य पणाला लागतं. गेली 27 वर्ष मी स्वतःला प्रूव्ह करते, त्यासाठी माझी एक्स्ट्रा एनर्जी याच्यामध्ये जाते आणि तुम्ही जे काही करणार आहात ते थांबून तुम्ही दुसरा मार्ग. मी उच्च शिक्षित असले तर मी जॉब करू शकले असते, परंतु मी महाराष्ट्रातली पहिली महिला स्कूल बस चालक हे हौसेने झालेली नाहीये. तर हा संसाराचा गाडा ओढत असताना माझ्या नवऱ्याने दिलेल्या भाकरीवर एखादी भाजी जर मला देता आली आणि नवरा करत असलेल्या कामामध्ये मला जर समर्पण देता आलं तर ते प्रामाणिकपणे 100 नाही तर 1000% मला देता आलं पाहिजे. ही भावना स्वीकारून मी हे काम करत होते. इतकंच काय, त्यावेळेला मी सोलापूर जिल्ह्याची भाजपची जिल्हाध्यक्ष होते. लोक मला म्हणायचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात आणि गाडी चालवता, तर मी त्यांना स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगायची की पक्ष मला काम करायची संधी देतोय, पण माझं घर भागण्यासाठी, मला पोटाला भाकरी घालण्यासाठी कष्ट हे करावे लागणार आहेत आणि मग त्यासाठी मी हे स्कूल बस चालवतेय असं माझं म्हणणं नाही. लोक अरे बँकेत नवरा, अरे बँकेत जरी नवरा असला तरी मी लग्न करताना माझ्या नवऱ्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून माझ्याशी लग्न करावं लागलं. त्यावेळेला तो पूर्णतः कर्जबाजारी होता. 800 रुपयामध्ये मी घर चालवलं हे सांगताना लोक हे असं कसं काय शक्य आहे का वगैरे असं म्हणतात. तर मित्रांनो, हे खरं आहे. लोकांना सगळं चांगलं सुबक सुंदर दिसतं, पण चेहऱ्यामागचा चेहरा किती कष्टप्रद असतो. या चेहऱ्यावर हसू आणताना, या समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी सांगत असताना त्याच्या मागचा चेहरा नसतो. त्यामुळे माझा जीव इतका जळतो की जी मुलं मुली अशा गोष्टीला स्वीकारून आपल्या आयुष्याचा सैराट करतात त्यांना हात जोडून एक सांगणं आहे, तुमच्या आयुष्याची कहाणी खरं तर म्हणजे हिरो सारखी किंवा एखाद्या चित्रपटासारखी हॅपी एंडिंग व्हावं असं वाटत असेल तर तुमच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी अंतर्भूत करून घ्या. तुमची सहनशीलता असेल, तुमच्या प्रेमामध्ये आनंद मिळवणं, समाधान मिळवणं आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीनं ते नातं डेव्हलप होणं, तो बॉन्ड असा घट्ट होत राहणं खूप महत्वाचं असतं. खरं तर प्रेम म्हणजे भाळणं, पण नंतर सांभाळणं ही खूप महत्वाचं असतं. प्रेमामध्ये ह्या 4 गोष्टी बेसिक आहेत. खरं तर हा कॉन्ट्रॅक्ट नाही आहे खरं तर, परंतु बेअर मिनिमम ह्या गोष्टी आहेत आणि त्या महत्त्वाच्या अशा आहेत की पहिलं, तुम्ही समोरच्यामध्ये जेवढे गुंतलेले आहात तेवढा तो सुद्धा समोरचा व्यक्ती तुमच्यामध्ये गुंतलेला असावा किंवा त्याने तेवढे एफर्ट्स द्यायलाच हवेत. दोघांनीही खरं तर एकमेकांच्या इमोशन्सचा रिस्पेक्ट केला पाहिजे. याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की म्युच्युअल एफर्ट्स.
दोन्हीकडून तेवढेच एफर्ट्स घेतले जात आहेत की नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो कम्फर्ट. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला संवाद साधत असताना किंवा बोलत असताना कुठलीही भीती न वाटणं, त्याच्याशी बोलत असताना राग व्यक्त करत असताना त्या व्यक्तीचा तिकडून परत येणारा रिस्पॉन्स हा तुम्हाला हानिकारक तर नाही आहे ना, किंवा तुम्ही बोलत असताना किती कम्फर्टपणे बोलता, तुमच्या बोलण्याचा तो विपर्यास तर करत नाही आहे ना, किंवा चार चौघामध्ये तो विषय परत एकदा चघळला जाणार नाही ना. या बाबतीत या नात्यामध्ये विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडनं हे अपेक्षा ठेवणं आणि तेवढे कम्फर्ट असणं त्या नात्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता. तुमच्या नात्यामध्ये अधिकतम पारदर्शकता असलीच पाहिजे. तुम्ही जे बोलत आहात, तुम्ही ज्या पद्धतीनं वागत आहात किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी पुढे नेत आहात त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. आणि ही पारदर्शकता का महत्त्वाची असते तर तुम्ही एखादा डिसिजन घेत आहात किंवा दोघं मिळून काही एखादं नियोजन करत आहात, भविष्यातल्या काही घडामोडींची नियोजनबद्धता असेल, नात्याबद्दलची नियोजनबद्धता असेल आणि तुमच्या कामाच्या बाबतीत असेल, समोरच्या व्यक्तीकडनं असलेल्या अपेक्षांच्या बाबतीत असेल, तर ह्या विचारांची पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. प्रेम हे फक्त मिळवण्यावर नसतं, तर ते गमावलं तरी त्याचं दुःख मानून घेऊ नका. त्याच्यापेक्षा चांगल्या आठवणी आपल्याकडे आहेत, त्या व्यक्तीने दिलेले चांगले विचार आपल्याकडे आहेत, त्या व्यक्तीने आपल्याला जो काही सहवास दिलेला आहे, जो काही आठवणी दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही जपू शकता. सुखद आठवणी, दुःखद आठवणी अशा असतात. तुम्ही काय ठेवायचं हे तुमच्याकडे आहे. स्मरण, विस्मरण ह्या गोष्टी काळाने दिलेली खरं तर खूप मोठी देणगी आहे आणि मला असं वाटतं की पुढे जा. जे नातं तुमच्यासाठी बांधलं गेले, ब्रह्मदेव गाठी बांधतो स्वर्गात असं म्हणतात, पण मला असं म्हणायचं की ब्रह्मदेव गाठी बांधत असेल पण आता इथं ज्या तुम्ही गाठी बांधणार आहात किंवा इथं तुम्ही जी काही सुरुवात करणार आहात ती सहज, सुलभ आणि सुंदर अशी असावी असं मला वाटतं. प्रेम म्हणजे आकर्षण नाहीये, वासना नाहीये, तर समर्पण आहे, विश्वास आहे, काळजी आहे. आपलं प्रेम हे शब्दामध्ये कधी कधी व्यक्त करता येत नाही, पण ते कृतीतून नक्की जाणवतं किंवा ते कृतीतून जाणवून द्यावं. प्रत्येक वेळेला शब्दाच्या पलीकडचं हे प्रेम असतं, त्यामध्ये कृतीतून जाणवायलाच हवं. फक्त एवढं सांगायचं होतं की 27 वर्षाच्या माझ्या प्रेमाच्या कहाणीचा अधिकारवाणीने मी जर तुम्हाला काही संदेश देऊ शकले आणि तुम्हाला जर काही चांगल्या गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करू शकले, तर मला असं वाटतं की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या मनातल्या काही गोष्टी असतील तर मला नक्की कळवा. हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा एकदा जागतिक प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.